बुलढाणा येथे शासकीय DEDच्या ग्राउंडवर ऐतिहासिक भव्य धम्म परिषदेचे आयोजन दिनांक 9 तारखेला करण्यात आले आहे। त्याची जय्यत तयारी आपण येथे पाहत आहोत। या जागतिक कीर्तीच्या धम्म परिषदेसाठी भंते ज्ञानरक्षित थेरो तसेच भंते ज्ञानज्योती थेरो चंद्रपूर तसेच श्रीलंकेचे भंते शांतरक्षित थेरो, भंते यश, भंते गुणानंद व भंते पुन्न यांची विशेष उपस्थिती या धम्म परिषदेसाठी लाभणार आहेत। तर त्यांची धम्म देशना ऐकण्यासाठी तमाम जे नागरिक आहेत यांनी उपस्थित राहावे, तसेच बौद्ध बांधवांनी सुद्धा उपस्थित राहावे याचे आवाहन सतीशजी पवार युवा वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष तसेच मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी केलेले आहे। याची आपण जय्यत तयारी पाहूया। या कार्यक्रमा दरम्यान 7 जे रत्न आहेत यांना पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहे। यामध्ये जे सिद्धार्थजी खरात सचिव बंदरे व गृह यांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे। तसेच सिद्धार्थ भंडारे उपजिल्हाधिकारी पुणे तसेच नारायणरावजी जाधव, त्याप्रमाणेच मेजर साळवे लक्ष्मण साळवे यांनासुद्धा सामाजिक कार्यासाठी पुरस्कृत करण्यात येणार आहे। CRPF असिस्टंट कमांडंट DYSP मोनिका साळवे, कॅप्टन मोनिका साळवे यांच्यासह आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टर पंजाबरावजी हिरे ज्यांची की ख्याती चिल्ड्रन स्पेशालिस्ट म्हणून आहे, यांनासुद्धा हा पुरस्कार देण्यात येणार आहे। तसेच यशस्वी उद्योजक अमोल हिरोळे यांचे चिरंजीव डॉक्टर अर्चित हिरोळे यांनासुद्धा हा पुरस्कार देण्यात आहे। तर याचीच ही जय्यत तयारी दिसत आहे। आणि हा पूर्ण मंडप जो आहे चळवळीचे खंदे समर्थक आमचे आधारस्तंभ संदीपजी मोरे हा पूर्ण मंडप उभारणीचं काम करत आहेत। त्यांची पूर्ण टीम रात्रंदिवस राबत आहेत। आज 7 तारीख आहे, अजून 2 दिवस याला बाकी आहे, परंतु सुमारे 1 हप्त्यापासून ही जय्यत तयारी चालू आहे। जय भीम भाई। जय भीम। कशी तयारी आहे, म्हणजे काय काय इथे राहणार आहे, किती स्टॉल वगैरे, एक्सपो पण राहणार आहे ना? स्टॉलची उभारणी सुरू आहे। यामध्ये इंडस्ट्रीचा एक्सपो पण आहे का? सुशिक्षित बेरोजगारांसाठी ज्या बँका पतसंस्था यांच्याकडे स्टॉल असणार आहेत। अजून नाही तर सुशिक्षित बेरोजगारांच्या योजना आहे, शासकीय योजना, त्यांचे पदाधिकारी अधिकारी येऊन त्यांना माहिती देणार आहेत। एक्सपो सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक्सपोची मांडणी भरपूर जवळपास म्हणजे एकाच वेळेस बौद्धिक धार्मिक क्रांती सोबतच आर्थिक क्रांती आणि जी बेरोजगारी आहे या बेरोजगारीला एक समर्थ पर्याय सतीशजी पवार यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। तर याचा लाभ तरुणांनी, जे बेरोजगार युवक आहे यांनीसुद्धा उठवावा याचे आव्हान सतीशजी पवार यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे। आणि उबंटू उलगुलान चॅनल तर्फे सुद्धा आम्ही तमाम जनतेला आवाहन करत आहोत की बुद्धाशिवाय पर्याय नाही, कारण आम्हाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवा आहे। म्हणून बुद्धाची विचारधाराचा प्रसार करण्यासाठी आणि धम्म देशनेसाठी सर्व जे बुद्धिस्ट आहेत त्यांनी आणि तमाम नागरिकांनी या कार्यक्रमाला हजर राहावे ही नम्र विनंती।